आज मी तोंडी लावण्यासाठी वांग्याचे दोन चटपटीत आणि मस्त कुरकुरीत एकदम टेस्टी असे पदार्थ बनवणार आहेत। बऱ्याच वेळा असं होतं की भाजी आवडीची नसते किंवा आपण कधीतरी नुसतं वरण भात करतो, खिचडी भात करतो, मग त्याच्याबरोबर काहीतरी खायला तोंडी लावायला हवंच असतं। तर त्यासाठी मध्यम आकाराचं वांग घ्यायचंय, लांबट आकारामध्ये त्याचे काप करून त्याला दोन्ही बाजूनी चिरा द्यायचे आहेत आणि काही वांगी गोल कट करून घ्यायची आहेत। एका प्लेटमध्ये तिखट, मीठ, हळद, धना पावडर घालून पाणी घालून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। रव्यामध्ये थोडंसं तिखट मीठ घालून मिक्स करून ठेवायचं आहे आणि तयार केलेली पेस्ट वांग्याला सगळ्या बाजूला दोन्ही बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायची आहे। एका भांड्यामध्ये बेसन पीठ, त्यामध्ये थोडंसं तिखट मीठ, धना पावडर घालून पाणी घालून हलकसं बॅटर बनवून घ्यायचं आहे। दोन गॅसवरती एक कढई आणि एक तवा तापायला ठेवायचा आहे। कढईत तेल ठेवायचं आहे आणि त्यावरती सगळ्या बाजूनी तेल सोडायचं आहे। तेल सोडलेल्या तव्यामध्ये काप रव्यामध्ये घोळून व्यवस्थित त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी उलट पलट करून क्रिस्पी होईपर्यंत मस्त शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत आणि गोल कट केलेल्या वांग्याचे आपल्याला करून घ्यायचे आहेत भजी। आणि हे वांग्याचे भजी सुद्धा इतर भज्यांसारखे अगदी मस्त टेस्टी कुरकुरीत तयार होतात। तर याचा लॉंग व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा।